हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 11 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये दिव्याने हर्षवर्धनला एक आयडिया दिली. जर तुम्ही विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून दिलं तर ही केस रफादफा होईल आणि विक्रांत कधीच जेलमध्ये जाणार नाही. ही आयडिया हर्षवर्धनला खूप आवडली आहे. आणि मग एकीकडे हर्षवर्धन शिर्के बाप बेट्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय की विक्रांतचं पद्माशी लग्न लावून द्या, आणि दुसरीकडे दिव्या ही पद्माला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की तू विक्रांतशी लग्न कर. मग नेमकं होणार तरी काय? खरंच विक्रांत आणि पद्माचं लग्न होणार का? पण ऊर्जाला सुद्धा ही गोष्ट कळाली आहे, आणि दुसरीकडे विक्रांत मात्र दोन मुलींबरोबर दारू पितोय, पार्टी करतोय, मजा करतोय. मग हे सगळं नेमकं झालं तरी कसं आणि पुढे काय होणार? खरंच विक्रांत आणि पद्माचं लग्न होईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दिव्या ऊर्जाला म्हणते, ऐकलं ना, मी सगळं ऐकलंसुद्धा आणि सगळं पाहिलंसुद्धा. जेव्हा आमदार शिर्के तुला काही बाही बोलत होता ते सुद्धा दारूच्या नशेत. आता कसं आहे, आमदार शिर्के आणि आपले बाबा हे दोघे एकदम बेस्ट फ्रेंड आहेत, आणि आता विक्रांत हा जेलमधून सुटल्यावर त्यांची चांगली जंगी पार्टी झाली. ऊर्जा, कसं आहे ना, तू ही केस जिंकली, पण 2 दिवसात विक्रांत पोलीस कस्टडीतून बाहेर आला. त्यामुळे तुझा केस जिंकून काहीच फायदा झाला नाही, तू केस हरली. ऊर्जा दिव्याकडे रागारागाने पाहते. दिव्या म्हणते, आता मला तुझी चिडचिड कळतीये. तू जिंकून सुद्धा हरली आणि बाबा हरून सुद्धा जिंकले, म्हणजे तुझी चिडचिड होणारच. पण आता काय करणार ऊर्जा? शेवटी बाबा एवढे मोठे वकील आहेत. मग तुला तर हरायचं होतंच, आणि विक्रांत जेलमधून बाहेर आला, निर्दोष सुटला. आता काही खरं नाही. आणि इकडे शौर्य हा हर्षवर्धनला ठणकावून सांगतो, डॅड, जरी तो आमदार शिर्के तुमचा मित्र असला ना, तरीसुद्धा त्याने माझ्या बायकोशी या भाषेत बोलणं मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, यानंतर जर तो पुन्हा एकदा माझ्या बायकोशी, ऊर्जाशी असं काही बोलला ना, तर मी त्याला त्याची जागा दाखवून देईल, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. शौर्य हा हर्षवर्धनला सांगतो, ही शेवटची वेळ जेव्हा मी गप्प बसलो, पण यानंतर मी गप्प बसणार नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा. असं म्हणून शौर्य रागारागाने जाऊ लागतो. तर हर्षवर्धन त्याला थांबवतो आणि म्हणतो, शौर्य, आमदार शिर्के जे काही बोलले ते प्रोफेशनल राहूनच बोलले. त्यांची यात काहीच चूक नाही आहे. तुझ्या बायकोने त्यांच्या मुलाला जेलमध्ये पाठवलंय, त्यांचा राग तर ऊर्जावर असणारच ना. तर शौर्य म्हणतो, डॅड, ते सगळं मला मान्य आहे, पण माझ्या बायकोशी प्रोफेशनल बोलायचं असेल तर ते कोर्टात बोलायचं, घरी येऊन या भाषेत बोलायचं नाही. आणि मी सुद्धा ते तुमचे मित्र आहेत म्हणून त्यांचा मान ठेवला, नाहीतर त्या आमदार श्रीकेला त्याची जागा दाखवायला मला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, यानंतर जर त्या आमदार शिर्केने माझ्या बायकोशी उद्धटपणे बोलण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला येथेच लोळवणार, त्याला त्याची लायकी दाखवून देणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. असं म्हणून शौर्य रागारागाने निघून जातो. हर्षवर्धनला राग येतो की शौर्य हा ऊर्जासाठी चक्क आमदार शिर्केच्या वाकड्यात जायला तयार आहे, त्याला त्याची जागा दाखवण्याची भाषा करतोय. हर्षवर्धन याचाच विचार करत असतो. पण दुसरीकडे आपला विक्रांत मात्र एन्जॉय करत असतो. विक्रांतचे 2 मित्र आणि 2 मुली या चौघांबरोबर त्याची दारूची पार्टी सुरू असते. विक्रांत मस्त सोफ्यावर बसलेला असतो आणि ह्या 2 मुली त्याच्या आजूबाजूला घोटाळत असतात. कोणी त्याला दारू आणून देतं, एक दुसरी मुलगी तर त्याच्या एका मित्राच्या शेजारी जाऊन बसते, त्याच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करते. पण विक्रांतचे 2 मित्र काय एन्जॉय करत नसतात, ते या मुलीला दूर लोटतात. विक्रांत विचारतो, काय रे, काय चालू आहे तुमचं? काय असं सुटकासारखं तोंड पाडून बसलाय तुम्ही? नीट वागा ना. पण विक्रांतचे हे मित्र खूप चिडलेले असतात. विक्रांत त्या मुलींना म्हणतो, अरे पार्टीचा दिवस आहे, एन्जॉय करायचा दिवस आहे, एन्जॉय करा. या मुलीसुद्धा खूप खुश असतात. तर विक्रांतचा मित्र त्याला ठणकावून सांगतो, विक्रांत, विसरला काय? 2 दिवसांपूर्वी तू पोलीस कोठडीत होता, अजून तुझी केस संपली नाहीये आणि तू पुन्हा एकदा तेच सुरू केलं का? ही दारू, हे पार्ट्या, मला हे ना बिलकुल आवडत नाहीये. विक्रांतचा दुसरा मित्र म्हणतो, आणि हो, तू फक्त बेलवर बाहेर आलाय, जेलमधून निर्दोष नाही सुटलाय अशा पार्ट्या करायला, मजा करायला. विक्रांत चिडून उठून बसतो आणि म्हणतो, पार्टी करायची ना,
करा ना पार्टी, कशाला मला लेक्चर देत आहे रे. आणि तो एका मुलीला जवळ घेऊन बसतो आणि म्हणतो, आता मी ठरवलं आहे आयुष्यात मजा करायची, एन्जॉय करायचं, पार्टी करायची, टेन्शन नाही घ्यायचं. हे दोन मित्र खूप चिडतात. एक मित्र म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का रे, हे पार्टी बिर्टी नाही करायची. तर विक्रांत चिडून म्हणतो, ए तू मला अक्कल शिकवणार का रे. आणि तो चक्क या मित्राची गचंडी पकडतो आणि म्हणतो, जो त्रास झाला तो मला झाला ना, 2 दिवस मी त्या घाणेरड्या जेलमध्ये होतो. अरे अजून माझ्या नाकातून तो घाणेरडा वास गेलेला नाही आहे. 2 दिवस मी काही खाल्लं पिल्लं नव्हतं, झोपलो नव्हतो. आणि आता जर मी जेलमधून बाहेर आलो आहे ना, तर मला एन्जॉय करायचं आहे, मजा करायची आहे. आणि जर तू मला नडला ना, तर मी तुला तुझ्याच घरातून बाहेर काढेल, एवढं लक्षात ठेव. विक्रांत या मित्रावर खूप चिडतो. दुसरा मित्र त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि समजावून सांगतो, विक्रांत आम्ही काय तुझे दुश्मन नाही आहे, पण तू फक्त बेलवर बाहेर आलाय, निर्दोष नाही सुटलाय, हे लक्षात ठेव. आणि हे पार्ट्या बिर्ट्या सगळं बंद कर. तर विक्रांत म्हणतो, अरे काय पुन्हा ते जेल जेल बेल बेल करताय रे. येथे मला एन्जॉय करायचं आहे, मला मजा करायची आहे. आणि आता मला पुन्हा जेलमध्ये कुणीच टाकू शकत नाही. ते प्रकरण संपलं आहे, त्यामुळे तुम्ही पण एन्जॉय करा आणि मला पण एन्जॉय करा, टेन्शन घेऊ नका. इकडे ऊर्जा ही दिव्याला म्हणते, तुला सगळं माहिती आहे ना, मग मला कशाला विचारतीये. तर दिव्या म्हणते, हो माहिती आहे ना सगळं. तुला आमदार शिर्के म्हणाले की या घरातील आणि कोर्टातील तुझी वेळ संपली आहे, आता तुझी उलटी गिनती सुरू झाली आहे. ऊर्जाला खूप राग येतो. दिव्या म्हणते, तुला माहीत नाही आहे आमदार शिर्के काय करू शकतात. आणि आता ते विक्रांत शिर्केला जेलमध्ये कधीच जाऊ देणार नाही, तो कधीच जेलमध्ये जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. ऊर्जा चिडून म्हणते, एक तर तुझा हा जो कॉन्फिडन्स आहे ना, की तुला सगळ्यातलं सगळं कळतं, हा कॉन्फिडन्स आधी बाजूला ठेव, कारण तुला काडीची अक्कल नाही आहे. दिव्याला खूप राग येतो. ऊर्जा चिडून म्हणते, एकतर विक्रांत शिर्के फक्त जामिनावर बाहेर आलाय आणि मी त्याला जेलमध्ये टाकून राहणारच, मी त्याला शिक्षा मिळवून देणारच. दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, तू खरंच असं करू शकते. ऊर्जा उत्तर देते, हो नक्कीच, मी त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा करणार, कोर्टात सगळे पुरावे ठेवणार आणि मग त्या विक्रांत शिर्केला शिक्षा होणार, तो कायमचा जेलमध्ये जाणार. त्याला आता जी काही बेल मिळाली आहे ना, ती फक्त तात्पुरती आहे. मी त्याला शिक्षा करून राहणारच, त्याला जेलमध्ये पाठवणारच. दिव्या खूप घाबरते आणि विचारते, ऊर्जा तू खरंच असं करू शकतेस का. ऊर्जा म्हणते, हो मग तो गुन्हेगार आहे आणि त्याच्यासारख्या गुन्हेगाराला मी असं मोकाट फिरू देणार नाही, त्याला मी जेलमध्ये पाठवणारच, ही काळ्या दगडावरची रेग आहे, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून ऊर्जा तेथून निघून जाते. दिव्याला खूप टेन्शन येतं. दिव्या विचार करते, ही ऊर्जा पुन्हा एकदा विक्रांतला जेलमध्ये पाठवू शकते, मग तर बाबांना माझी गरज पडणारच. मी माझ्या बाबांना माझी सुपर आयडिया देते, म्हणजे ते काही विक्रांतला जेलमध्ये जाऊ देणार नाही. असा विचार करून दिव्या खूप खुश होते. आणि इकडे विक्रांत या दोन्ही मुलींच्या गळ्यात गळे घालतो आणि म्हणतो, तुम्ही ना मला एन्जॉय करू द्या, कारण मी ना ते 2 दिवस खूप त्रास सहन केला आहे. आणि माझी चूक तेथेच झाली जेथे त्या भंगार पद्माला मी हात लावला. तिला मी हात लावला आणि माझ्या आयुष्याचे 12 वाजले. पण आता मी सगळं विसरायचं ठरवलं आहे. त्या पद्माचं तोंडसुद्धा मी पाहणार नाही आहे आणि या मुलींबरोबर मजा करणार आहे. काय गर्ल्स, या मुली म्हणतात. हो मग या 2 मुली खूप जास्त खुश असतात, विक्रांतपेक्षा जास्त खुश असतात. कदाचित विक्रांत बाहेर आल्याचा आनंद त्या दोघींनाच जास्त झाला आहे. विक्रांत म्हणतो, मी 2 दिवस जेलमध्ये होतो, पण आता मी आयुष्यभर आनंदात राहणार आहे, या मुलींबरोबर मजा करणार आहे. आणि आता माझा पुढचा प्लॅन आहे त्या तीर्थाशी लग्न करणं. मी त्या हर्षवर्धनला रडवणार. तो हर्षवर्धन जहागीरदार माझ्यावर ओढत होता ना, मला त्रास देत होता, मला म्हणत होता, तुझा राग कमी कर, तुझा संताप कमी कर, तुझ्या चुकीमुळे तो मध्ये गेलाय. पण आता मी त्याला दाखवतो, मी बाहेर या फुलपाखरांबरोबर मजा मारणार आणि मग घरात त्या हर्षवर्धनच्या तीर्थाबरोबर लग्न करणार. मग त्या हर्षवर्धनला कसे माझे पाय पकडायला लावतो ना, ते तुम्ही पाहतच राहा. असं म्हणून विक्रांत या मुलींबरोबर डान्स करत असतो, त्यांना जवळ घेतो, एन्जॉय करत असतो. या मुलींना विचारतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना, मी घरात बायकोशी रोमांस करणार आणि बाहेर तुमच्याशी. या मुली म्हणतात, नो प्रॉब्लेम. विक्रांत खूप खुश होतो आणि म्हणतो, आता त्या हर्षवर्धनला मी सोडणार नाहीये. तर त्याचेही मित्र त्याला समजावून सांगतात, अरे त्या हर्षवर्धनमुळेच तू बाहेर आलाय. तर विक्रांत म्हणतो, अरे हट,
कंता हर्षवर्धन, त्याला मी नाही भीक घालत. मला ना हर्षवर्धनची गरज आहे ना माझ्या बापाची गरज आहे. मी माझं सगळं मॅनेज करू शकतो. आता मी लाईफमध्ये फक्त एन्जॉय करणार. घरात सगळ्यांसमोर दाखवायला ती क्यूट तीर्था आणि बाहेर हे फुलपाखरं. असं म्हणून विक्रांत या दोन्ही मुलींना जवळ घेतो आणि मस्त एन्जॉय करत असतो. फ्रेंड्स, विक्रांत हा खूप मजा करतोय आणि लवकरच त्याची ही मजा सजामध्ये बदलणार आहे. कारण ऊर्जा त्याला लवकरच जेलमध्ये पाठवणार आहे. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सकाळी सकाळी दिव्या कॉफी घेऊन हर्षवर्धनच्या रूममध्ये येते आणि म्हणते, डॅड, मी तुमच्यासाठी कॉफी आणली आहे. हर्षवर्धन म्हणतो, मी तर कॉफी रूममध्ये मागवली नव्हती. दिव्या म्हणते, हो तुम्ही नव्हती मागवली, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं ना, त्यासाठी कॉफीचा बहाणा करावा लागला. डॅड, तुम्ही कॉफी पिऊन घ्या आणि मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन विचारतो, हे डॅड काय आहे? जेव्हापासून तू घरात आली आहे तेव्हापासून तर तू मला बाबा म्हणायचीस, मग आज अचानक डॅड का? तर दिव्या उत्तर देते, कसं आहे ना डॅड, घरातील सगळेजण तुम्हाला डॅड म्हणतात आणि बाबा खूप लोअर मिडल क्लास वाटतं. डॅड म्हणजे आपल्या हाय क्लास सोसायटीला शोभून दिसतं ना. हर्षवर्धन तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, काय बोलायचं आहे लवकर बोल. तर दिव्या म्हणते, डॅड तुम्ही असं का करता? माझ्याकडे ना तुमच्यासाठी एक खूप भारी आयडिया आहे. हर्षवर्धन विचारतो, काय? तर दिव्या म्हणते, मला काही दिवसांपासून हीच भीती होती की तो विक्रांत जेलमध्ये गेला तर काय होईल. पण तुम्ही त्याला जेलमध्ये पाठवलं सुद्धा आणि जेलमधून बाहेर काढलं सुद्धा. पण जसा विक्रांत हा जेलमधून बाहेर आलाय तसा तो जेलमध्ये परत जाऊ पण शकतो ना. ती ऊर्जा त्याला परत जेलमध्ये पाठवू शकते आणि तो जेलमध्ये जाऊ नये यासाठी माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, विक्रांत जेलमध्ये जाऊ नये यासाठी तू मला आयडिया द्यावी? एवढे वाईट दिवस माझ्या आलेले नाही आहेत. आता तू मला कायदा शिकवणार का? तर दिव्या म्हणते, नाही डॅड, मी तुम्हाला कायदा नाही शिकवणार आहे, मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, एक तर तुमच्या दोन्ही बहिणींचा कॉन्फिडन्स आहे ना मला अजबच वाटतो. मी एकदम आश्चर्यचकित होतो की या दोन बहिणींना स्वतःवर किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आणि त्यात तुझी अक्कल आहे ना फक्त रील्स स्क्रोल करण्यामध्ये, शॉपिंग करण्यामध्ये, ब्युटी पार्लरला जाण्यामध्ये आणि ते थुकरट मॅगझिन वाचण्यापर्यंतच मर्यादित ठेव. मला अक्कल शिकवायला जाऊ नको, कायदा शिकवायला जाऊ नको. दिव्याला खूप राग येतो. दिव्या म्हणते, डॅड झाला का माझा अपमान करून? मला 4 गोष्टी सुनावून तुम्हाला आनंद झाला असेल ना तर माझी आयडिया ऐकून घ्या. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, सांग तुझी आयडिया. माझ्या कामाला येणार नाही एवढं तर मला माहिती आहे, तेवढंच माझं एंटरटेनमेंट होईल. तर दिव्या म्हणते, ठीक आहे, एंटरटेनमेंट म्हणून ऐका. तुम्ही आता जे म्हणालात ना की मी थुकरट मॅगझिन वाचते, त्या थुकरट मॅगझिनमध्येच मी काल एक गोष्ट वाचली होती आणि त्या गोष्टीमध्ये एक क्रिमिनल हा व्हिक्टीमशीच लग्न करतो. म्हणजे त्यांची केस ही तेथेच रफादफा होते. हर्षवर्धन विचारतो, म्हणजे? तर दिव्या त्याला सांगते, डॅड, जर व्हिक्टीम पद्माशी क्रिमिनल विक्रांतने लग्न केलं तर मग तुमची केस संपली ना. विक्रांत हा कधीच जेलमध्ये जाणार नाही. हर्षवर्धन म्हणतो, झालं सांगून. तुझी ही आयडिया ऐकून माझी एंटरटेनमेंटसुद्धा झालेली नाही आहे. तर दिव्या म्हणते, डॅड, माझी आयडिया खराबच आहे असा विचार तुम्ही मनात करून बसलाय म्हणून तुम्हाला ती आवडत नाही आहे. तुम्ही न्यूट्रल राहा ना, नीट विचार करा. ऐका, जेव्हा कोर्टामध्ये जज साहेब विचारतील की तू पद्माचा विनयभंग केलास तेव्हा विक्रांत सांगेल, हो, मी तिला मिठी मारली कारण माझं पद्मावर खूप प्रेम आहे. मी पहिल्यांदा तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलो आणि ती माझी बायको झाली आता. आणि कोणी नवरा कोणत्या बायकोचा विनयभंग करेल का? मी तिला प्रेमामुळे मिठी मारली आणि आता माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून मी तिच्याशी लग्न केलंय. मग जज साहेब काय उत्तर देणार? तुमची केस ही तेथेच रफादफा होईल ना. हर्षवर्धन हे सगळं ऐकत असतो आणि दिव्या म्हणते, आणि मग पद्मासुद्धा विक्रांतवर का केस करेल? कोणती बायको आपल्या नवऱ्यावर केस करते का? ते सुद्धा विनयभंगाची नाही ना. म्हणजे तुमची केस तेथेच संपेल. आहे की नाही भारी आयडिया? हर्षवर्धन विचारतो, ही आयडिया तुला सुचली आहे? तर दिव्या म्हणते, हो, मग मी जे थुकरट मॅगझिन वाचते ना, कादंबऱ्या वाचते, त्यात मला ही आयडिया सुचली आहे. आता आयडिया कुठूनही सुचलेली असो पण आयडिया छान आहे ना. हर्षवर्धन काहीच बोलत नाही. दिव्या म्हणते, आता तुम्हाला आयडिया आवडली असेल तर करा तसं, नाही तर नाही, पण कमीत कमी एवढी कॉफी तर प्या. असं म्हणून दिव्या हर्षवर्धनला कॉफी देते. हर्षवर्धन कॉफी पितो. दिव्या विचारते,
आवडली का? हर्षवर्धन तिच्याकडे रागारागाने पाहतो. दिव्या विचारते, कॉफी आवडली का? हर्षवर्धन काहीच बोलत नाही. दिव्या रूममधून बाहेर जाते. हर्षवर्धन या आयडियाचा विचार करत असतो. दिव्या मात्र खूप खुश होते. बाबांना ही आयडिया नक्कीच आवडली आहे असं तिला वाटतं. हर्षवर्धन याचाच विचार करत असतो. आणि इकडे ऊर्जा ही तिच्या रूममध्ये काल रात्री आमदार शिर्के काय बोलला याचा विचार करत असते. आमदार शिर्के म्हणाला, ऊर्जा शिंदे, या कोर्टातील आणि घरातील तुझा वेळ संपलाय. आता उलटी गिनती सुरू कर. ऊर्जा हे सगळंच आठवत असते. याचा विचार करत असते. शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा, चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. ऊर्जा हो म्हणते आणि तशीच निघते. शौर्य म्हणतो, अगं तशीच चालली आहे का? हा तुझा कोट, तुझ्या फाईल्स या नाही घ्यायच्या आहे का? शौर्य तिला हे सगळं देतो. ऊर्जा अजूनही विचारच करत असते. शौर्य विचारतो, काय झालं ऊर्जा, कसला विचार करतीये? काल रात्री आमदार शिर्के जे काही बोलले त्याचा विचार करतेस ना? ऊर्जा म्हणते, हो शौर्य. तर शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा का विचार करतीये? तो माणूस काल रात्री दारू प्यायलेला होता. तोंडाला येईल ते बरळत होता. एवढा विचार करू नको. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, तो माणूस तोंडाला येईल ते बरळत नव्हता. तो त्याची भडास बाहेर काढत होता. शौर्य म्हणतो, ते त्याचं फ्रस्ट्रेशन होतं. तर ऊर्जा म्हणते, नाही, ती त्याची भडास होती, फ्रस्ट्रेशन नव्हतं. तो दारूच्या नशेत होता. पण जे काही बोलत होता ना, त्याला काहीतरी लॉजिक होतं. तो काहीतरी आपल्या सुचवण्याचा प्रयत्न करत होता, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला की या घरातले आणि कोर्टातले तुझे दिवस भरले आहेत. म्हणजे नक्कीच त्याला काहीतरी सुचवायचं होतं आपल्याला. तो काय करणार आहे किंवा त्याने काय ठरवलंय ना, तेच मला कळत नाहीये. शौर्यसुद्धा याचा विचार करतो. आणि इकडे हर्षवर्धन ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. आणि त्याला आठवतं की घरी असताना दिव्याने त्याला काय आयडिया दिली, विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून द्या. त्याच वेळेस त्याला हे सुद्धा आठवतं की आमदार शिर्के काय म्हणाला, विक्रांत जेलमधून बाहेर आल्यानंतर शौर्य आणि अर्पिताचं लग्न आणि तीर्था आणि विक्रांतचं लग्न लावून द्यायचं. हर्षवर्धन विचार करतो, आयडिया तर खूप छान आहे आणि मला आमदार शिर्केशी बोलायलाच हवं. हर्षवर्धन आमदार शिर्केला कॉल करतो. पण तेवढ्यात त्याला वाटतं, पण या सगळ्यात माझा काय फायदा आहे? हर्षवर्धन विचार करतो, आहे ना माझा फायदा. तसं पण मला तीर्था आणि विक्रांतचं लग्न नाही लावून द्यायचं आहे. आणि जर पद्मा आणि विक्रांतचं लग्न झालं तर मला तीर्थाबद्दल काळजी करण्याची गरज नाही आणि ही केससुद्धा रफादफा होईल. म्हणजे मी ही केस जिंकणार. आणि हर्षवर्धन लगेच आमदार शिर्केला कॉल करतो आणि म्हणतो, आमदार साहेब, आत्ताच्या आत्ता विक्रांतला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि हर्षवर्धन फोन कट करतो. इकडे शौर्य हा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो, ऊर्जा, तू खूप जास्त विचार करतीये, इग्नोर कर. तो आमदार शिर्के मला सुद्धा किती बोलला, पण मी त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, स्वतःला त्राससुद्धा करून घेतला नाही. मग तू का स्वतःला त्रास करून घेतेय? अगं तो व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढा महत्त्वाचा नाहीये. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, आता त्याने विक्रांतला जेलमधून बाहेर काढलंय आणि आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला आहे ना खूप उशीर होतोय. पहा, मला क्लायंटचा कॉल पण येतोय. त्यात ट्रॅफिक लागलं तर आपल्याला आणखीन उशीर होईल. आपण गाडी जाता जाता डिस्कशन करूया. चल, मी गाडी काढतो, तोपर्यंत तू ये. असं म्हणून शौर्य बाहेर पडतो. पण ऊर्जाला अजूनही काळजी वाटत असते की आमदार शिर्के रात्री जे काही बोलला त्याचा अर्थ नेमका आहे तरी काय. ती याच विचारात गुंग असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. विक्रांत हा पार्टी करतोय, मजा करतोय, पण त्याला माहीत नाहीये लवकरच तो जेलमध्ये परत जाणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, आमदार शिर्के आणि विक्रांत हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये येतील आणि मग हर्षवर्धन त्यांना आपला सगळा प्लॅन सांगेल की विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून द्यायचं. आमदार शिर्के विचारणार, पण राजकारणात याचा काय फायदा? तर हर्षवर्धन म्हणेल, उलट विक्रांतची इमेज किती वाढेल. सगळे म्हणतील, ज्या मुलीने विक्रांतवर विनयभंगाची केस केली त्याच मुलीशी विक्रांतने लग्न केलं आणि विक्रांत खूप मोठा होईल आणि याचा राजकारणात त्याला खूप फायदा होईल. ही आयडिया आमदार शिर्केला आवडणार, पण विक्रांतला मात्र जबर धक्का बसेल, कारण त्याला त्या पद्माशी लग्न करावं लागणार आहे, तीर्थाशी नाही. आणि इकडे दिव्या ही पद्माला आपल्या घरी भेटायला बोलवणार आणि म्हणेल,
पद्मा, मी तुझं लग्न जमवलंय. हे ऊर्जासुद्धा ऐकत असेल लपून. पद्मा विचारणार, माझं लग्न जमवलं कुणाशी? दिव्या सांगणार, विक्रांत शिर्केशी. हे ऐकून पद्मा आणि ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकणार. त्यांचा विश्वासच बसणार नाही की पद्मा आणि विक्रांतचं लग्न. पद्मा आणि ऊर्जा दिव्याकडे आश्चर्याने पाहत असतील. आता ऊर्जा हे सगळं लपून ऐकतीये, पण आज न उद्या पद्मा तिला हे सगळं सांगणारच होती. मग आता या प्लॅनवर ऊर्जाचा नवीन प्लॅन काय असेल? ती शेरात 1.25 शेर बनणार का, की पद्मा आणि विक्रांतचं लग्न होऊ देणार? पद्मा या लग्नाला होकार देईल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.